महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवाला त्या स्वतः जबाबदार बच्चू कडू। महाराष्ट्रातील अमरावतीमधून भाजपच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय। अमरावतीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासमोर काँग्रेसचे बळवंत वानखेडे उभे होते। या लढतीत वानखेडे यांनी राणांचा पराभव केला। या दोघांमधील ही स्पर्धा खूपच चुरशीची होती। मतमोजणी सुरू झाल्यापासून कधी नवनीत राणा तर कधी बळवंत वानखेडे आघाडीवर, पण जनतेने वानखेडेंचीच निवड केल्याचं चित्र स्पष्ट झाले। अमरावती मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं होतं। या सगळ्या प्रकरणावर आता बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली। नवनीत राणांचा पराभव का झाला हे त्यांनी सांगितलं। नवनीत राणा यांचा पराभव हा त्यांच्यामुळे झालाय। मतदारांनी त्यांना नाकारलेला आहे। नवनीत राणांनी त्यांच्या वर्तणुकीत बदल करायला हवा होता। त्यांच्या वर्तनामुळेच त्यांना लोकांनी नाकारलेला आहे। भाजपच्या लोकांनीही त्यांना इथे स्वीकारलं नव्हतं, असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। असं कसं काही नाही आहे, सगळेचा सहभाग आहे, खास करून मतदारांचा। भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठं त्यांना स्वीकारलं होतं, नाकारलंच होतं। आणि एकंदरीत काही पळण्यामागे स्वतःसुद्धा कारणीभूत असतं। दुसऱ्यावर कापर फोडूनचा फायदा नाही। आपल्या वर्तणुकीमध्ये बदल करावं, आमचं तर लक्ष होतंच ना। निवड पाळणंच नव्हतं, आम्ही जिंकण्याचंच लक्ष ठेवलं होतं, त्याच्यात ते पडले। आम्ही सगळं एक दिवस निवडणूक लढणार आहोत, वेळ तर दिवसातही लढू, बडनेरात पण लढू। आम्हाला काय अडचण आहे, आमचं स्वातंत्र्य पक्ष आहे, आमच्या घरचं दुकान आहे। जेव्हा मनात आलं तेव्हा चहा बनवण्याचं काम करू। आम्हाला ऑर्डर घ्या नाही लागत, कोणी देत नाही, आम्ही ऑर्डर देतो। हा फरक आहे। दुरून संबंध नाही। मंत्रिमंडळ विस्तार करावा, पण आपला त्याचा काही संबंध नाही की ते तर देणारच नाही, आणि दिलं तरी बच्चू कडू घेणार नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती।